राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, सुंदरी भगवान विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय, श्री ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। मूकं करोति वाचालं कपूलं गयते यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवं, वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं, देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः, गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। ओम नमो ज्ञानेश्वराय करुणाकरा दयाळा, तुमचा मृदुलाधरो पावनराजो मी तवा दुसरे काही बोलतो वचण्याची भाविका, तुमचा मृदुलाधरो पावनराजो एका जनार्दनी तुमचा दास त्याची आसुतो व्हावी, तुमचा मृदुलाधरो पावनराजो चराचरी कुंडली श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज सब संतान की जय। आख्याहि मे को भवानुग्र रूपो, नमोस्तुते देववर प्रसीद, विज्ञातुमिच्छामि भवन्तमाद्यं नहि प्रजानामि तव प्रवृत्तिं। 31व्या श्लोकाचं आपलं चिंतन चाललेलं आहे की हे भगवंता आपण कोण आहात, आपण कशासाठी या ठिकाणी हे रूप धारण केलेलं आहे, हे रूप धारण केलेले कोण आहात असा अर्जुनाचा प्रश्न आहे। आता उत्तर पुढे येणार आहे पुढच्या श्लोकामध्ये, पण सध्या तरी प्रश्न केलेला आहे। तेव्हा आपण पूर्वीच्या पेक्षा नवीन आज माझ्यासमोर प्रगट झालेले दिसत आहे तुम्ही, तर पूर्वी जसे होते तसे राहिले नाही, म्हणून कोण आहात। पूर्वीचीच व्यक्ती असेल तर त्याला विचारावं लागत नाही आपण कोण आहात, आपला जो परिचय असतो पहिल्या व्यक्तीचा आणि मग त्याच्यानंतर दुसरे परिचय होत राहतात। तिथे अर्जुनाचा जो परिचय झालेला आहे तो पहिला कृष्ण रूपातला होता, तर कृष्ण रूपातला परिचय आता इथे पुसलेला दिसतोय आणि नवीन रूप धारण केलेलं आहे। तर तेव्हा नवीन रूप धारण करणारे आपण कोण आहात, आपला हे दिसतंय, पहिलं नाही दिसत इथे। आणि मग नवीन रूप धारण केल्यामुळे परत नमस्कार करणं भाग आलं, नाही तर पहिला नमस्कार जो होताच केलेला, नाही तर मग पुन्हा नमस्कार करण्याची काय आवश्यकता राहिली। तर समोर जे दिसतंय प्रत्यक्ष ते भिन्न दिसतंय। पहिलं रूप गेलं आणि ते रूप जाऊन दुसरं रूप समोर झाल्यावरती पुन्हा नमस्कार केलेला आहे, म्हणजे प्रगट दुसरं झालेलं आहे। आणि मग आता तुम्ही आमच्यावर प्रसन्न व्हा, याचं कारण आमच्यामध्ये योग्यता नाही, तुम्हाला जाणण्याची आमच्यामध्ये योग्यता नाही, म्हणून विज्ञातुम इच्छा नाही। मी कशाची इच्छा करतोय, तुला देवा जाणण्याची इच्छा करतो, कारण माझ्याकडे ती पुन्हा योग्यता नाही। माझ्याकडे पहिली योग्यता होती, तो कृष्ण होता, तेव्हा मी त्यावेळेस तुला जाणत होतो तो कृष्ण आहे, सखा आहेस वगैरे, आता नाही जाणता येत मला, तेव्हा आता कृपा करावी आणि मला हे जाणण्याची इच्छा मी करत आहे। आणि अजून एक प्रश्न माझ्यासमोर येतो की हे उग्र रूप आपण का धारण केलं, म्हणजे जर सौम्य रूपामध्ये जर काम होत होतं तर हे उग्र रूप धारण करून आपल्याला काय दाखवायचं, किंवा माझ्या चित्तात असा कोणता बोध देणार आहे। रूप धारण केलेले देवा तो माझ्यासाठीच केलेलं आहे, दुसऱ्यांसाठी नाही केलं, कारण मीच म्हटलं होतं की विश्वरूप पाहण्याची मला इच्छा आहे, पण तरीसुद्धा विश्वरूप पाहायला पण विश्वरूप असं असतं याचं मला ज्ञान नव्हतं, आणि इतकं उग्र रूप धारण करून तुला काय सूचित करायचं आहे। तेव्हा असा या श्लोकामधला भाव चाललेला आहे आपला। तरी एक वेळ दिवे देवेच्या ती त्रिभुवन आहे का आद्या, तो त्रिनी भुवनांचा आद्या असणारा तू, आणि ज्यापासून तुझ्यापासूनच वेद झाले, अर्थात वेदाला उत्पत्तीवान म्हणावं लागतं, माया कार्य कोणतंही उत्पत्तीवान,
पण मग ते कोणी केलं? पुरुषाने का पुरुष नसलेल्या ईश्वराने? त्याला पुरुष मानलं जात नाही, तर अपौरुषय असं घडलं जातं. म्हणून ईश्वराला पुरुषकृत म्हटलं जात नाही, तर अपौरुषय. वेदाची निर्मिती त्यापासून झाली. तेव्हा असा जन्मदाता, वेदांचा जन्मदाता तुला जाणण्यासाठी वेदांचं सहकार्य घ्यावं लागतं. असा तरी एक वेळ वेदवेद्या, वेदांच्या द्वारे जाणला जाणारा जो त्रिभुवन आहे का आद्यपद मूळ श्लोकामध्ये आलेला आहे, तर त्याच्यात तिन्ही त्रिभुवनांच्या आदी असणार. तसा जीव ही आद्यच आहे, पण कार्याने नाही तर स्वरूपाने आहे. म्हणजेच अनादी म्हणतो आपण त्याला. तसं स्वरूपाने आपणही अनादीच आहोत. ईश्वराच्या स्वरूपात आणि जीवाच्या स्वरूपात भेद नाही. ईश्वर आणि जीवाच्या उपाधीमध्ये भेद आहे, उपाधिकृत भेद आहे. आणि उपाधिकृत अविद्येचे असल्या कारणाने जीवाला ईश्वराला जाणायला कठीण झालं. म्हणून तर म्हटलं जन्म कर्मच मे दिव्यम योमा व्यक्ती तत्वतः त्यक्त्वा देहम पुनर्जन्म नयति मामेति सोऽर्जुना. जन्म कर्मच दिव्यम, माझं जन्म कर्म दिव्य असं आहे. आणि हे ज्याला जाणता येत नाही असा जीव आहे. जो कोणी जाणतो तो या देहातून मुक्त होऊन जातो, आणि जो जाणणार नाही तो बद्धच राहील. म्हणजेच मानवी शरीर जाणण्यासाठी अस्तित्वात आलेलं. याला भोगयोनीमध्ये टाकून अधिक भोगांनी समृद्ध करण्याची दुर्बुद्धी मानवाला सुचू नये. पण नाईलाज आहे त्याला, त्याच्यामध्येच राहतो. याला पाप असं म्हणतात. त्याच्यामुळे तरी एक वेळ वेदवेद्या जी त्रिभुवन एका आद्या विनावणी विश्ववंद्या आईके माझी. हे विश्ववंद्या, विश्वाला पूजनीय असणारा असा जो तू भगवंत, तो माझी विनवणी तू ऐक असं म्हणतो अर्जुन. ऐसे बोलोनी वीरे चरण नमस्कारिले शिरे बघ म्हणे तरी सर्वेश्वर या उल्हारीचे. हे सर्वेश्वर तू काय कर, हे विश्ववंद्या सर्वेश्वरा, सर्वांचा स्वामी असलेला ईश्वर असलेला तू, माझं एवढी विनंती ऐक असं म्हणायचं. वास्तविक ईश्वर कोणाचं गाऱ्हाणं ऐकत नाही, तो तटस्थ भूमिकेमध्ये राहील. पण मग अवतार कार्यामध्ये ऐकतो. आणि याचा आत्ता जो उभा राहिलेला तो तसा अवतारच आहे, कारण कृष्ण भूमिकेमध्ये आलेला होता. तर तेव्हा हा सर्वेश्वर स्वरूप असणारा कृष्ण हा सर्वेश्वर आहे, ईश्वर आहे, तोच भगवंत आहे. पण मग अशा याला इतकं भव्य दिव्य अशा प्रकारचे कधीही न अनुभवलेलं रूप भगवंताचं अर्जुनाने पाहिल्यावर चित्तामध्ये आपोआपच नमन करण्याची इच्छा तयार होईल. कारण जिथे जिथे दिव्यत्व असतं तिथे तिथे नतमस्तक व्हावं. जिथे दिव्यत्व आहे तिथे असं शास्त्रच म्हणतं. नतमस्तक होण्याला कारणीभूत कारण ते त्यात विशेष प्रकारचा बोध निर्माण करून देतो. स्वपकर्ष बोधानुकूल विशेष व्यापार नमस्कार. विशेष व्यापार नमस्कार हा त्याच्या स्वपकर्ष बोध त्या अशा प्रकारचा विशेष बोध चित्तामध्ये ज्या ज्या वेळेला ठसावत राहतो तो नमस्कार योग्य पुरुष असतो. इथे तर देवच आहे, ते काय सांगावं देवाचं, सर्वेश्वर असलेला. तर तेव्हा भगवंताने कृपा केलेली अर्जुनावर. ऐसे बोलोनी वीरे, बघा आपण चिंतन काही केलं होतं काल की वीरे हा मूळचा वीरच आहे, पण हा रणांगणावरचा वीर आहे असा नाही, तर तो परमार्थातलाही वीरच आहे. आणि करावीर इथे आम्हाला परमार्थात पाहिजे. रणांगणावरचा वीर रणांगणात शोभून दिसतो, तसं परमार्थातला सुद्धा अनासक्त असा असलेला जो आहे पुरुष आहे, वैराग्य संपन्न अनासक्त हा पुरुष. इथली सुद्धा सामुग्रीच आहे. तिथे जशी शक्ती निर्माण होते, रणांगणात जर शक्ती नसेल तर तो हातात शस्त्र काय घेऊन चालवेल, तसं परमार्थातही भक्ती वैराग्य ज्ञानाची शक्ती आहे. आणि ही शक्ती संपन्न जो आहे त्याला इथला वीर म्हटला. काल म्हटलं होतं आपण की जिंकावा संसार येणे नावे तरी शूर, एर काय बापुरी एर अहंकाराची गोड. एर काय बापुरी कीर अहंकाराची गोड. अहंकारी किरकोळ ज्याला दांभिक म्हणतात. दंभो दर्पो अभिमानश्च क्रोध पारुष्यमेव च अज्ञानम जातस्य पार्थ संपदम आसुरीम.
अज्ञानाची संपत्ती धारण करणारा कधी वीर होणार आहे तेव्हा. म्हणून दैवी संपत्तीने युक्त असलेला हा वीर आहे, शोभिवंत आहे, जो परमार्थाचा अधिकारी आहे. अर्जुन हा अधिकारीच होता. अर्जुन हा भगवंताचा श्रेष्ठ भक्त होता. आणि भगवद्गीता म्हणजे तत्त्वज्ञान ज्याच्यासाठी सांगायला देवाला अवतार घ्यावा लागला, सद्गुरूंचा. देव दुसरे अवतार घेतात पुष्कळ, पण सद्गुरूंचा अवतार घेतला तर हा काही विशेष आहे. आणि म्हणून त्याच्यावर विशेष प्रेम दिसतं आहे. मग याला वीर नाही म्हणावं तर काय म्हणावं. म्हणून वीर हा शब्द पारमार्थिक वीर पदाने घेतलेला आहे. ऐसे बोलोनी वीरे चरण नमस्कारिले शिरे. आणि मग असा वीराने बोलून, वीर असतात ते चरण नमस्कारतात, जे वीर नसतात ते चरण नाही नमस्कारू शकत. मग ते दांभिक असतात. आपल्याकडे असतं फार थोडंसं आणि दाखवतो फार, त्याला दांभिक म्हणतात. त्याच्यातही असलेलंही दाखवत असेल, नसलेलं दाखवत असेल तर व्यवहारात दांभिक म्हणतात. पण परमार्थात असलेलंही दाखवत असेल तरी त्याला दांभिक म्हणले. परमार्थात असलेलं दाखवू नये, असलेलंही झाकून ठेवायला सांगावं, राहावं. तो त्याच्या धर्माचा चौबार आहे, वाचेच्या चौबार, धर्माचा पसारा. तर त्याला असं करू नये. त्याने दंभोदर्पाचं लक्षण करताना माऊली ज्ञानोबराय म्हणतात तसं. किंवा चला तर तेव्हा इथला जो नमस्कार केला, चरण नमस्कारी जय श्री, मग म्हणे तरी सर्वेश्वरे अवधारी जय, अवधारी जय अर्थात माझी विनंती आहे का, हे सर्वेश्वरे अवधारी जय. नमो विशदबोध विदग्धा विद्यारविंद प्रबोधा पराप्रमेय प्रमदा विलासिया. नमो संसार तम सूर्या अपरमित परमवीर्या तरुण तर तुर्या लालन लीला. नमो जगदखील पालना मंगलमणि निधाना सज्जन वन चंदना आराध्य लिंगा. नमो चकोर चंद्र, नमो चतुर चित्त चकोर चंद्रा आत्मानुभव नरेंद्रा स्मृती सार समुद्रा मनमथ मनमथा. नमो स्वजन सुभाव भजन भाजना भवेब कुंभ भंजना विश्वोद्भवना श्री गुरुराया. गुरुरायांची स्तुती पाय आपल्या याचा देतले 10व्या अध्यायामध्ये हे श्लोक आलेले, आपल्या ओव्या आलेले आहेत. त्याच्या सुरुवातीला असं नमो सद्गुरु राया. तर काय वर्णन केलं वा माऊली ज्ञानोबरायांनी सद्गुरूंचं वर्णन करावं. तर मग इथे 100% नतमस्तकता शब्द हेच नतमस्तकतेचं द्योतक बनतात आणि सांगत राहतात. किती नतमस्तकता. तर माझे सद्गुरू आहेत कसे, तर सगळ्या ओव्या परत घरी गेल्या पहा. आणि त्याच्यामध्ये इतकी नम्रता, इतकी नयनशीलता अशी बनलेली आहे. म्हणून चरण नमस्कारिले श्री, कारण आहेत बा इथे सर्वांशाने शरण गेलेला आहे अर्जुन. आणि म्हणून मस्तक चरणावर ठेवणं याला श्रेष्ठ नमस्कार म्हटलेला आहे. काल म्हटलं होतं की जसं लांबून नमस्कार करतात, राम 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 राम, तो असा हाताड्या अण्णा सांगायचे, इताड्या हाताड्या अशा लांबून, छाताड्या असं करतात, छाताड्या असे लांबून नमस्कार करतात. संत चरणरज लागता सहज वासनेचे बीज जळून जाय असं म्हटलंय. तर तेव्हा निश्चितपणे अशा प्रकारचे जे नमस्कार आहेत, तर इथे काय कला, चरण नमस्कारी जय शिरे शिरे चरण नमस्कारिले. कोणी अर्जुनाने तेव्हा मस्तक ठेवलेलं आहे. मस्तक ठेवल्या त्यावेळेला निसंशयपणा असतो, म्हणजे त्याच्यात कुठलाच संशय नसतो, तेव्हा मस्तक ठेवलं जातं. ज्या वेळेला संशय असतो त्यावेळेला मस्तक ठेवलं जात नाही, तो दुरी ठेवत असतो. म्हणजे वंदनीय असतो त्याला, पण त्याच्यामध्ये आंतर हे संशय निर्माण करत असतो. मग म्हणे तरी सर्वेश्वरे अवधारीचे, मी व्हावया समाधानाची पुसले विश्वरूप ध्यान. माझं समाधान व्हावं म्हणून मी काय केलं, विश्वरूपाचं ध्यान तुला विचारलंस. अर्थात विश्वरूप विचारून मला दुःख पदरात पाडून घ्यायचं नव्हतं, पण झाला प्रकार वेगळाच झालेला आहे की मी ज्या वेळेला तुला वंदन केलं आणि देवा मग तुझं ते विश्वरूप दाखवणार,
अशा प्रकारचं मला खरं तर ही दुर्बुद्धी सुचली असं म्हणावं लागेल. कारण माझं समाधान तर राहिलं, पण तो ते विश्वरूप म्हटल्यावरती तो दुसऱ्याच प्रकरणामध्ये गेला. ते नवीनच अवतार धारण केल्यासारखं वाटायला लागलं, जो आजपर्यंत कधी पाहिला नाही. नाहीतर विश्वरूपाचं ध्यान करावं, ध्यानायोग्य आहे विश्वरूप असा भ्रम झाला अर्जुनाला. हा भ्रम झाला. देवाची अनेक रूपं आहेत, त्याच्यामध्ये उग्र रूप आहेत. नृसिंहाचं रूप हे उग्रच रूप आहे तसं. पण काही लोक आता ते ध्यानयोग्य नाही मानलेलं. रामाचं रूप ध्यानयोग्य आहे, कृष्ण रूप ध्यानयोग्य आहे. हे पूर्णोत्तम अशा प्रकारचे अवतार आहेत. मग हे रूप योग्य आहे. इतर रूप त्याची ध्यानायोग्य नाही. कारण शेवटी ध्यान लावून फायदा तर झाला पाहिजे. तुमची चित्तवृत्ती जर विचलित होत असेल त्या रूपावर, तर ते रूप ध्यानयोग्य नाही असं ठरवायचं. कशावरून ठरवलं तर आमची चित्तवृत्ती विचलित होते त्याला पाहिल्यावर. मग कृष्णाकडे पाहिल्यानंतर चित्तवृत्ती आकर्षित होते, याच्यात काही शंका नाही. पण त्याहीपेक्षा अधिक सात्विक वृत्ती पांडुरंगाच्या ध्यानामध्ये आहे. कारण पांडुरंगाचं ध्यान हे अधिक सात्विक आहे. त्याचे नेत्र, त्याचे करकमळ, त्याच्या ठिकाणी उभे राहण्याची त्याची पद्धती, उभा असलेला त्याची ती मुद्रा, हे पाहून शांत मुद्रा. कारण समाधानाच्या वेळेला शांततेची आवश्यकता असते. ज्या रूपात उग्रता असते तर ते ध्यानाला योग्य राहिलं म्हणजे नाही. देव असतो त्याच्यामध्ये, देव नसतो असं थोडं त्याच्यामध्ये. पण तो सुरेख मूर्ती सगुण सावळी, एकावळी केशरमुठी परिमळ आगळी, मुका भाळी विलसत असे. याच्यामध्ये सुंदर अशा प्रकारचं त्याचं रूप दिसतं. तर त्या ही ध्यान मूर्ती आहे. पांडुरंगाची मूर्ती जी आहे ती ध्यान मूर्ती म्हणजेच अवतार. तो जो अवतार आहे त्याच्यामध्ये दिसणारा तो ध्यानाचा आहे. तर त्याच्यात ध्यान लागतं. पांडुरंगाच्या मूर्तीचा फक्त सवय लावावी लागते. तो जर आपल्या ध्यानात राहत नसेल तर हा दोष आपल्याकडून आहे, देवाकडून नाही किंवा गुरूंकडूनही नाही. तर आपलं चित्त विक्षेपाला प्राप्त झालेलं असल्या कारणाने तुम्हाला ध्यान लागत नाही. मग विक्षेप हा नाश करण्याचं काम प्रयत्न करतो. सातत्याने मनाचं नियंत्रण केल्यावर विक्षेपाचा नाश होतो. मन नियंत्रित करण्याची कला ज्याला प्राप्त झाली, अवगत झाली, तर त्याला ध्यान धारणा व्हायला लागते. ध्यान धारणेमुळे मनाचे संकल्प खुलतात आणि मनाचे संकल्प खुंटल्यावरती चित्त जे आहे ते तदाकार होऊन मग तुम्हाला निधिध्यासनाकडे वळवणं. निधिध्यासनाची उत्कृष्ट अवस्था. समाधी आणि याच्यामध्ये किंचित भेदाने अंतर आहे. लौकिकात योगाची समाधीसुद्धा तिकडेच घेऊन जाते, पण त्याला तत्वाचा बोध नसल्या कारणाने त्याची वृत्ती चंचल पुन्हा चलायमान होते. समाधी अवस्थेतून तो योगी पुन्हा बाहेर आला की चलायमान बनतो. पण आमचा भक्त हा होत नाही. आम्ही त्याला सवय लावून दिली. कारण भक्ती करून चित्तवृत्ती अधिक सात्विक बनवली आणि त्याला पुन्हा ध्यानासाठी मूर्ती दिली. म्हणून विठ्ठलाचं ध्यान करायला सांगितलेले शास्त्राने. येणार आहे आता पुढचा अभंग लागू नये त्याला. काय अभंग आता नवीन येणार? ध्याईन तुझे रूप गाईन तुझे नाम. तर हे वारकऱ्यांसाठी स्पेशल येणार आहे मेजवान. त्या ध्याईन तुझे रूप, त्या रूपाचं मी ध्यान करील असं तुकोबराय म्हणतात. याचाच अर्थ आम्ही ध्यान शिकवतो. असं नाही की आम्ही ध्याना वाचून वसाट ठेवलेले आहेत लोक. पण नाही, पण ज्याला कळतच नाही त्याला तरी काय करणार आहे? तेव्हा त्याला असं वाटतं नुसतंच तेवढंच केलं की झालं. असं नाही आहे ते. म्हणून त्याचं ध्यान आणि म्हणून ध्यान मुद्रा जी आहे ना, ध्यानाशिवाय अंतःकरण स्थिर होणारच नाही. ते दुःख जाणारच नाही त्याच्यातला. म्हणून दुःख घालवण्यासाठी त्यांनी केलं पाहिजे. साधना करत राहावी. आता साधना करत राहावी हे कोणीतरी सांगितल्याशिवाय कोणीतरी करणार नाही म्हणून सांगायचं. नाही तर मग आता काय करावं? तर तेव्हा
मी व्हावं या समाधान, माझं समाधान व्हावं. आपलं समाधान, चित्ताचं समाधान व्हावं. लौकिक भौतिक पदार्थ पाहिल्यानंतर चित्त उद्विग्नच होतं, समाधानाला प्राप्त होत नाही. समाधान झाल्यासारखं होईपर्यंत लगेच विषमतेमध्ये जातो. कारण पदार्थ सम नाही, एक समब्रह्म आहे. तेवढं ब्रह्मच तेवढं, ब्रह्म सर्वगत सदा समम आहे. आणि त्या निर्दोषम ही समम ब्रह्म. असंही म्हटलं, ब्रह्म हे समस्वरूप आहे. देव सुद्धा समय समचरण दृष्टी विटेवरी साजरी येथे माझी हाई वृत्ती राह. म्हणून वृत्तीला आश्रय कोणता केलाय? समचरण असणारा विठ्ठल हा आश्रय केलेला आहे तुकोबरायांनी. आणि संप्रदायाने सुद्धा आम्ही ध्यान करायचं म्हटलं की पांडुरंगाचं ध्यान सांगतो. म्हणून एकाग्र चित्तवृत्ती करावी. एकांत स्थान प्राप्त होत असेल तर अधिक उत्कृष्ट आहे. एकांत स्थानात बसावं आणि चित्ताला याचा अभ्यास करून घेण्यासाठी एकांताचं सेवन करावं. नसेल तर मग शांत वेळ ज्या वेळेला असेल त्यावेळेला नीरव शांतता पाहिजे. त्यावेळेला हे बाकीची बाहेरची साधनं सहकारी बनतात. जसं आसन, वातावरण, एकांत स्थान, तर हे सहकारी साधन आहेत. आता ज्याला सवय झालेली असते त्याला काही अडचण नसते. पण तरी मग आता ही बाकीची साधना काही वेळेला सहकारी नसले तरी ज्याला सवय झालेली असते तो निश्चित ध्यानामध्ये बसत राहतो, ध्यान करतो. तर ध्यान करायला सांगितलं आहे. आता वारकऱ्यांनी कोणाचं ध्यान करावं? तर विठ्ठलाचं करावं, सगुण मूर्तीचं ध्यान करावं. आणि सगुणाचं ध्यान करता करता तत्वबोध चिंतन जो चित्तामध्ये ठसवलेलं आहे त्याचं सुद्धा म्हणजेच महावाक्य जे उपदेश वाक्य आहे त्या उपदेश वाक्याच्या द्वारे तत्वमसी महावाक्याला उपदेश वाक्य असं म्हणतात. तत्वमसी महावाक्य जे सामवेदाच्या अंतर्गत येतं त्याला उपदेश वाक्य असं म्हणतात. त्याच्यानंतर जे मननाच्या अंतर म्हणजे पहिलं जे वाक्य आहे तत्वमसी महावाक्य हे श्रवणाच्या अंतर्गत सांगितलेलं आहे. दुसरी अयम आत्मा ब्रह्म आणि प्रज्ञानाम ब्रह्म याला मनन वाक्य असं म्हणतात. आणि चौथं जे आहे अहम ब्रह्मास्मी याला अनुभव वाक्य असं म्हणतात. या वाक्यांच्यामध्ये भेद आहेत. म्हणजे ही चारही महावाक्यांचे 4 भेद आहेत. त्यातलं पहिलं जे वाक्य आहे ते उपदेश वाक्यामध्ये येतं. म्हणजे तत्वमसी महावाक्य हे सामवेदाच्या अंतर्गत येतं आणि उपदेश वाक्य आहे. नंतर येणार अयम आत्मा ब्रह्म. तर हे अयम आत्मा ब्रह्म हे वाक्य अथर्ववेदाच्या अंतर्गत आहे. अयम आत्मा ब्रह्म अथर्ववेदाच्या अंतर्गतचं वाक्य आहे. त्याच्यानंतर प्रज्ञानम ब्रह्म हे प्रज्ञानम ब्रह्म हे ऋग्वेदाच्या अंतर्गत वाक्य आहे. आणि अहम ब्रह्मास्मी हे वाक्य यजुर्वेदाच्या अंतर्गत येतं. मधली जी 2 वाक्य आहेत ही मनन वाक्य आहेत. त्याला मनन हे साधन त्याच्यामध्ये आलेलं आहे. आणि पहिलं उपदेश वाक्य आहे. म्हणून सद्गुरूंकडे गेल्यावर तू ब्रह्म आहेस असं म्हटले त्याला उपदेश वाक्य असं म्हणतात. आणि नंतर शिष्याने अभ्यास करून जो अभ्यास आहे त्याच्याद्वारे अयम आत्मा ब्रह्म हा आत्मा परमात्माच आहे असं चिंतन करावं. म्हणून चिंतनासाठीचे 2 वाक्य आहेत. आणि नंतर प्रज्ञानम ब्रह्म हीच ती ज्या आतमध्ये अंतर्मुख वृत्तीत प्रगट झालेली बुद्धी आहे ती प्रज्ञा आहे. आणि त्या अंतर्मुख वृत्तीतल्या त्या बुद्धीचंही चिंतन करा, तोच कोणी आत्मा आहे. तर याला अशा प्रकारे याला लक्षण वाक्यही म्हणतात. प्रज्ञानम ब्रह्म याला लक्षण वाक्य म्हणतात. अयम आत्मा ब्रह्म याला चिंतन वाक्य म्हणतात. परत एकदा आणखी सांगतो. पहिल्याला उपदेश वाक्य म्हणतात आणि अहम ब्रह्मास्मीला अनुभव वाक्य म्हणतात. झाले का? 4च्या 4 संगती. पहिल्याला काय म्हणतात? दुसऱ्याला चिंतन, तिसऱ्याला लक्षण वाक्य म्हणतात आणि चौथ्याला अनुभव वाक्य म्हणजे अहम ब्रह्मास्मी.
याचा अनुभव शिष्याने घ्यावा. तर तेव्हा अशा 4 वेदाच्या अंतर्गत येणाऱ्या या वाक्यांचा त्याने अनुभव घ्यावा आणि समाधानाला प्राप्त होऊन जावं. जर याचा अनुभव नाही घेतला तर मग कसं. पण मग आता याच्यासाठी पूर्वतयारी म्हणजे ध्यान असं आहे. किंवा असं म्हटलेलं आहे मननामध्ये, म्हणजे अहम ब्रह्मास्मीला निदिध्यासन वाक्य असं म्हणतात. ऐक दुसऱ्या एका प्रकारात आणखी सांगितलं. पहिलं जे आहे ते श्रवण, तत्त्वमसी. दुसरे जे 2 वाक्य आहेत यांना मनन, आणि तिसरं जे वाक्य याला निदिध्यासन वाक्य. 2 वेगवेगळे प्रकार केले मी तुझ्याशी. एक श्रवणाला तत्त्वमसी, मननाला अयमात्मा ब्रह्म आणि प्रज्ञानम ब्रह्म, आणि निदिध्यासनाला अहम ब्रह्मास्मी. आता आपल्याला काय ऐकायचं होतं, पाहायचं होतं, पहा. तर तुम्हाला काय सांगतायत, मी म्हटलं विश्वरूपाचं ध्यान करायला. विश्वरूप ध्यान करण्यायोग्यच नव्हतं. आम्ही पांडुरंगाचं ध्यान करायला होतो, आणि तोच पांडुरंग मी आहे. अहम पांडुरंग कोण आहे? ब्रह्म आहे. म्हणजे विठ्ठल ब्रह्म नोहे ऐसा जो म्हणे त्याचे बोल नाही गावे. तुकोबराय म्हणतात विठ्ठलच ब्रह्म आहे. नेनो ब्रह्म मार्ग चुकले, उघडे पंढरपुराचे आले, भक्ते पुंडलिके देखिले, उभे केले विठेवळे. विठ्ठला वाचूनी ब्रह्म बोलती, ते अनिका पुढती गती पावती. विठ्ठले विन प्रतीती नाही, प्रतीती विठ्ठले विन. काय प्रमाण आहे ते? विठ्ठल नाही जये देशी, स्मशान भूमी परियेशी. हा, विठ्ठले विन ते ना, मला जे पाहिजे ते सांगा आता. हा, विठ्ठले विन ब्रह्म बोलती, विठ्ठले विन धर्म बोलती, विठ्ठले विन धर्म बोलती, विठ्ठले विन ब्रह्म सांग बोलती. असा काय प्रमाण आहे? मार कोण तिकडे गुंतला तर त्याला विठ्ठले विन ब्रह्म, तर त्याला तो पुढच्या गतीला प्राप्त होऊन जाईल, पुन्हा संसाराला जन्म घेईल. पाहून त्या ग्रंथामध्ये आहे आपल्या मालिकेतला आपण बुधवारचा. तर तेव्हा विठ्ठल म्हणजेच ब्रह्म. मग आता विठ्ठलाचं तुम्हाला पहिल्यांदा ब्रह्म नाही ध्यान झालं, मग विठ्ठलाचं समोरून आपण पाहिलं विठ्ठलाला, तर विठ्ठलाची मूर्ती ही ध्यान मूर्ती मांडली, आणि तिचं ध्यान करता करता विठ्ठल कोण आहे याचं चिंतन केलं. आणि चिंतने असं लक्षात आलं की हाच परमात्मा म्हणजे ब्रह्मस्वरूप आहे, याचं स्वरूप ब्रह्म आहे. मग तुम्ही निधिध्यासन केलं, मग तो ब्रह्म आहे तर मी कोण आहे, तर अहम ब्रह्मास्मी. ही ध्यानाची शेवटची स्टेप्स तयार केली आपण. म्हणून निधिध्यासन वाक्य आहे अहम ब्रह्मास्मी. हे काय झालं? निधिध्यासन. ब्रह्म कोणाला केलं? विठ्ठलाला केलं. सुरुवातीला सगुण केलं, नंतर निर्गुण केलं, आणि नंतर तोच विठ्ठल मी आहे असं ध्यान लावलं. त्याला समाधी लागेल. समाधी वारकऱ्याने सुद्धा समाधी साधन करत जा, आणि समाधीचं साधन केल्याशिवाय मग त्याचा जो खास अर्क आहे ना, तो त्याच्यात दडलेला आहे, बडबड करण्यात नाही. बडबड करण्याने अर्क कळतो असं नाही. तेव्हा मी काय सांगत असते, असं चिंतन करा नेहमी. म्हणजे मी बी करतो, तुम्ही करत स्वप्रकाशत्व आणि अपरोक्षत्व. अयम आत्मा ब्रह्म याच्यामध्ये स्वप्रकाशत्व आणि अपरोक्षत्व शुद्ध. हा, अयम आत्मा ब्रह्म बरोबर आहे. स्वप्रकाशत्व आहेच आहे, म्हणजे जो मूळचा आत्मा स्वयं स्वसंवेद्य आहेच आहे. तर त्याचा अनुभव ज्याच्याद्वारे घेतलं म्हणून त्याला अनुभव वाक्यही म्हटलं, आणि त्याला निधिध्यासन वाक्य असंही म्हटलं. तर ते निधिध्यासनासाठी अहम ब्रह्मास्मीचा वापर केलेला आहे. मी कोण आहे? मी परम चैतन्य स्वरूप आहे. आणि मग ज्याने तितका अभ्यास केलेला आहे त्याला तो सगळा असा लगेच तिथं लक्षणं नाही काढत बसायची. मग पंचकोशाची लक्षणं काय, अन्नमय कोश कसा असतो याची काय गरज नाही. ज्याचा इतका परफेक्ट अभ्यास झालेला असतो की त्याला अन्नमय कोश म्हटलं की सारा अभ्यास निघून गेला, त्याच्यात पुढे निघून गेला तो. त्याचा असा एखाद्या माणसाने ज्याला जो मुंबईत राहतो आणि ज्याने मुंबईचा अनुभव घेतलेला आहे ना, ज्याला मुंबईचा अनुभव, मग ते प्रत्येक कोणते रोड कोणते आहेत, कसे आहेत, तिथले किती उपनगर आहेत, कसे आहेत,
किती अंतरावर किती पूल आहेत, किती रेल्वे कोणत्या मार्गात, किती त्याचे रेल्वे स्टेशन्स आहेत, तर त्याचा तो नकाशा बुद्धीमध्ये काय असतो, फिट असतो एकदम. आणि गावात राहणारा मनुष्य, त्याला मुंबई आहे हे माहिती, त्याला मुंबई माहिती, पण त्या दोघांच्या ज्ञानात इतकं अंतर आहे की एका मुंबई म्हटल्यावर त्याला मुंबई दिसते आणि एकाला मुंबई म्हटल्यावर मुंबई आहे असा अंदाज येतो, आणि त्याला त्याचा काय नाही ज्ञान. म्हणून तर अभ्यास करायला सांगितला, रात्रंदिवस करा, चिंतन करा. मग रात्रंदिवस चिंतन जर झालेलं नसेल तर त्याला काय डोंबलाची मुंबई कळते. मुंबई माहिती का तुम्हाला? हो, आम्हाला मुंबई माहिती, ह्या बाजूला आहे. ते ह्या बाजूला हे तर कोणी बी सांगेल, हे काय विशेष गोष्ट आहे. तुम्ही त्या मुंबईमध्ये फिरले का? नाही. तसा तुम्ही त्या शास्त्राचं पारंगतपणा बुद्धीत जोपर्यंत आलेला नसतो तोपर्यंत त्याला साधारण ज्ञान असतं, आणि ते साधारण ज्ञानच त्याला विशेष वाटतं. माझ्याकडे फार विशेष ज्ञान आहे बरं, म्हणजे पण असं नाही आहे. म्हणूनच त्याच्यासाठी रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग, अंतर्बाह्य जग आणि मन तुकोबराय म्हणतात. आम्हाला सातत्याने काय करावं लागतं, ते चिंतन करावंच लागतं. आणि मनाला काबीज ठेवून नेहमी इंद्रियांच्यावर संयम ठेवून हे ज्ञान प्रगट करावं लागतं. तर तेव्हा विश्वरूप ध्यान, अर्जुनाला वाटलं विश्वरूपाचं ध्यान करायला अजून समाधान प्राप्त होईल. माणसाची नेहमी अपेक्षात असते, परमार्थात अपेक्षांचा फुलस्टॉप देवाला पाहिल्यावर व्हायला पाहिजे. पण आता त्या कृष्णाला पाहिलं होतं का नाही, आणखीन कशाला विश्वरूप पाहायचं. पण कृष्णापेक्षा भारी, कृष्णापेक्षा विश्वरूप भारी, असं काय झालं, बुद्धीमध्ये भ्रम लागला. अजून ह्याच्यापेक्षा जरा भारीच पाहिजे होतं बरं का आपल्याला. असे ती माणसाची इच्छा आहे, तीच त्याला खड्ड्यात घालते. म्हणजे तिथं ह्याच्यापेक्षा आपल्याला थोडंसं भारी पाहिजे होतं हो अजून, असं बरं बरं भारी पाहिजे. याच्यापेक्षा भारी काय, व्यवहारामध्ये हे सगळे चालूच राहते सारखं. याच्यापेक्षा थोडं भारी, याच्यापेक्षा थोडं भारी, अरे याच्यापेक्षा भारी नाही पाहिजे. हेच फक्त आपल्याला ते कळत नाही की ते किती आहे. पण तेच दुसऱ्या जसे याच्यात बटाटवाड्याची दुकानं लागलेली मार्केटला, आमचा भारी बटाटवाडा, आमचा भारी बटाटा, त्याला काहीतरी सांगावं लागेल ना भारी म्हणून, त्याशिवाय गिऱ्हाईक येईल का त्याकडं. तो बटाटवाडा आहे तो अशी जाहिरात करेल, कुठं काय करेल, त्याला काय नवीन काहीतरी लावेल. बटाटवाडा आहे तोच आहे, देव आहे तोच आहे, विश्वरूपात काय नवीन नाही प्रकट झाला. किंवा मग तुझं विश्वरूप दाखव म्हणजे मग मी अजून समाधानाला प्राप्त होईल, असाच भाव आहे ना. मी या व्हावया समाधान, म्हणजे कृष्णाच्या रूपाला पाहून समाधान झालं नाही. जी पुसले विश्वरूप ध्यान, खरंय बा आपलं बरं, आपली चूक झालेली आपण कबूल तरी करावं ना. ते आपली चुकलंच आहे म्हटलंय, ते विश्वरूपाचं ध्यान विनाकारणच विचारलं. आणि एकेची काळे त्रिभुवन गिळिताशी उठला. मी तुला विश्वरूप विचारलं ज्याच्या योगे माझं समाधान होईल. कशासाठी म्हणताल तर ध्यानासाठी. आता ध्यानही कोणत्या रूपाचं करायचं आणि त्याला ध्यानाच्या वेळेची परिस्थिती कोणती लागते, ही तर कोणती परिस्थिती हो, विश्वरूपाची. हे असं अव्वाची सव्वा प्रगट झालेलं हे मोठं भूत, आणि हे काय ध्यानाला योग्य थोडंच आहे. आणि युद्धाच्या प्रसंगावर ध्यान लावायची स्थिती आहे का आता? नाही, तर सगळंच अस्ताव्यस्त झालेलं दिसतंय. आणि मी जर असं म्हटल्याबरोबर तू तर नुसता त्रिभुवनच गिळत उठलास, आणि मग कशाचं समाधान आणि कशाचं ध्यान. तरी तू कोण का की तुली ये भ्यासुरे मुखे का मिळवी. तरी तू कोण का, तरी तू कोण आहेस. ये तोली, तरी तू कोण, इथंच थांबायचं. ये तोली ये भ्यासुर रूपे मुखे का मिळविली. एवढी सगळी तू भ्यासूर रूप, ये तुली पुढे घेतलं आपण. ये तुली ये भ्यासुरे, ये तुली म्हणजे एवढी सगळी भ्यासूर असणारी मुख का मिळवली. आणि मधल्या काचा अर्थ आहे किंवा. तरी तू कोण आहेस. किंवा असं सांग की ये तुली ये भ्यासूर मुखे तू का मिळवली. तू का तयार करून माझ्यासमोर दाखवतोस. जमवलेली काय आहेस ही रूप तू.
कशासाठी मिळवलेली आहेत या शंकाच आहेत. कारण भ्यासूर नाही विचारलं मी. माझी समजूत काय होती की सुरेखच दाखवशील तू असे काहीतरी, पण भ्यासूर शब्द सुरेखाच्या विरोधी येतो. त्याला असं भ्यासूर रूप तो मुख का मिळवली, तो का निर्माण केलेली अशी. एक मुख होतं का नाही, म्हणून मुखे अनेक वचनी शब्द झाला. अनेक मुख हे तू का बरं एकही त्याच्यातलं धडानं गोडाचं नाही याच्या दृष्टीने, कारण सगळेच काय येतं भ्यासूर. जर त्याने असे ठरवलं असतं की हे अति सुंदर करून अर्जुनाला दाखवू तरी काय जमलं नसतं का, जमलं असतं. हे भ्यासूर तयार करून दाखवू राहिला. याच्यापेक्षा सगळ्या रूपा मुखवताची सुंदर, जशा तुम्ही गौराया बसवता कोणाच्या बी घरात जावा त्या गौराया हसत्यातच, ते सगळ्या सुंदर गौराया राहतात अशा. आणि मग त्या लोक गौराया पाहायला महाराजांना सुद्धा बोलवतात. महाराज चला आता आमच्या गौराया पाहायला. मग त्या गौराया कशा दिसतात, शिवाय गौरायांच्या बरोबर मग त्यांनी ते साज सुद्धा सगळा बाकीचा सुद्धा सुंदर. का त्यात भ्यासूर असतं काय, भ्यासूर नाही, कारण त्यांना ते सुरेखता दाखवायची तिथे, म्हणून असं सुंदर अशा प्रकारचं ते. आता इथं देवाला काय अडचण होती का, इथं सगळी रूप एवढी मुख जी आहेत ना ते अतिशय सुंदर. तो आहेच किती बी सुंदर राजस सुकुमार, ते दिलं टाकून. आणि हे भ्यासूर का दाखवतो तू देवा, काय माझं तर डोकंच खराब झालं पाय. तेव्हा अवघियाची करी परजिली शस्त्रे काय, अवघियाची करी परजिली शस्त्रे. तो हातात सगळ्या हातात काय घेतलेली शस्त्र घेतली. एवढा मारायला तुझ्या समोर कोण आहे, तू एवढी शस्त्राने सज्ज झालेला आहे, इतकी मुख इतकी शरीर आणि अव्वाची सव्वा असे बलाढ्य अशी शरीर धारण करून प्रत्येक हातात शस्त्र, म्हणजे बोथाट नाही बोथटलेलं, तर अति तीक्ष्ण अशा प्रकारची शस्त्र एवढे सगळे घेऊन तू कुठं चाललेला आहेस, तुला कोणाला मारायचं आहे. म्हणजे तुला असं कोण आवरत नाही की ज्याला तुला मार, कारण तुलाही काय करावं लागेल, मारावं लागतं. याचा अर्थ तुला ते काय होत नाही, तुझ्या आवाक्याच्या बाहेर असं काय गेलेलं आहे. तर अशा प्रकारच्या अनेक शंका काय झालेल्या आहेत अर्जुनाच्या चित्तात प्रगट होत आहेत पहा. तर अर्थात शंका आली की त्याचं उत्तर तर मिळणारच आहे, पण ते आत्ता नाही. आता सध्या आपला विषय चाललेला आहे तो शंकेचाच आहे. तेव्हा जी जवळजवळ रागीटपणे वाढवणी गगना आणि तो शिवणे, ज्या ज्या वेळेला तुझी ही मुख पाहिली ना त्या त्या वेळेला त्याच्यावर अधिक उग्रपणा रागीटपणा प्रतीतीला येतोय. काय वेळेला माणसं शांत केव्हा होतात, काय वेळेला दोन माणसं भांडत असतील तर एखादा मनुष्य अतिउग्र होतो आणि अधिक तापट होतो. त्यावेळेला म्हणतो आता फार भडकल्यावर काय युद्ध, त्यावेळेला दुसरा लगेच नरम होत असतो. ज्या वेळेला एक प्रगट होतो ना रागीट, त्यावेळेला दुसरा नरम होतो आणि तो नरम झाला की हा उग्र होतो. असा तर भांडणामध्ये हा प्रकार तुम्हाला पाहायला मिळत असेल. आता इथे अर्जुन काय भांडाय उठला नाही याच्याबरोबर, पण हा अधिक उग्र का होतोय. आम्ही तर विचारलं देवा तुमचं का तुम्हाला राग आला, आमच्या लोकांना सुद्धा राग येत नाही, आम्ही काय असं विचारलं. पण तुम्हाला आम्ही विचारलं तुमचं ते विश्वरूप दाखवा, आणि तुम्ही असं हे भलतेच अगदी सगळी गगन आकाशासहित गिळंकृत करत उग्र रूप धारण केलं, तेही काही कमी व्हायला तयार नाही. जवळजवळ रागीटपण वाढवणे गगना आणि तसे उणे, गगनालाही आकाशालाही ठेंगणेपणा आणतंय. काय आणतंय ठेंगणेपणा, रागीटपणा हा आकाशाला ठेंगणेपणा आणतोय. इतका रागीटपणा तुम्हाला आम्ही कधी पाहिलं ना, आम्हाला असं वाटलं तुम्ही फारच प्रेमळ आहे. तुमच्यामध्ये हा इतका रागीटपणा भरलेला आहे, काय या रागाला माप आहे का. आमच्याकडे अशी माणसं कोणीच पाहिली नाही आपण आजपर्यंत. इतका कोण आहे, हा अति उग्र रागीट असा आहे. आणि शिवाय प्रत्येक वेळेला त्याच्यामध्ये वृद्धी होताना दिसते. असं नाही की कमी 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 होत चाललं, वा एकदम उत्तुंग रूप दाखवलं रागीटपणाचं उग्र, आणि नंतर हळूहळू सौम्य होत गेलं. तरी सुद्धा माणसाची वृत्ती स्थिर व्हायला सुरुवात होईल. पण असं नाही झालं आता. तर आता उग्रपणा जो पहिल्यांदा प्रगट करून दाखवला त्याच्या काही पटीमध्ये
तो अधिक उग्रपणा वाढत चाललेला आहे आणि मग त्याच्यामुळे हा अतिशय दुःखी बनलेला आहे, अंतःकरण दुःखी झालेलं आहे. तेव्हा जी जवळजवळ रागीटपणे वाढो निगळणा आणि तो शिवणे का डोळे करून भिंगळवाने भेडसाविता हास. डोळे भिंगळवाने करून डोळे सुद्धा रागीटपणाचं देतात. माणसाला ज्या वेळेला राग येतो तो चेहऱ्यावर प्रगट व्हायला लागतो. ते म्हणजे त्याच्या कपाळाच्या शिरा उभ्या राहिल्या, काहींच्या गाठी असतात, म्हणजे कपाळावर गाठी असतात. तो मनुष्य हा अति रागीट आहे हे लांबूनच दिसतं. म्हणजे त्याचा तो असा नुसता पाहायला बी तर त्याच्यात तो लक्षात येतो की हा माणूस रागीट असला पाहिजे. हा फेस रिडिंग आहे. म्हणजे कारण त्याच्या त्यामध्ये पाहणार त्याच्या गाठी कशा स्पष्ट दिसत आहेत. तर त्याला शिवाय नाहीतर मग काहींच्या असा राग आल्यावर शिरा अशा उभ्या राहतात. ते समजून घ्यायचा हा त्याच व्यक्तीचा ब्लड प्रेशर बी वाढतो. रागीट असणाऱ्या माणसाचा ब्लड प्रेशर वाढतो. तो असा रागीट. मग तो चेहऱ्यावरती पहिल्यांदा दिसला. नंतर डोळे त्याचे पाहण्यासारखे असतात. रागीट माणसाचे डोळे पाहण्यासारखे असतात. तर तो अति लालबंद असे बनतात आणि जणू काही रक्त उतरलं. आमच्या हनुमंतरायांना राग आला होता. राग आला होता तर त्या लंकेमधले त्याने ते सगळे झाडच उपटून टाकली. अशोक वाटिका वनातली सगळे उपटून टाकले. हा, आणि मग ते कशालाच जुमानायला तयार नाही. तर रावणाचा पुत्र आला, त्याला मारून टाकला. अक्षय कुमार का कोण होता पहिला मारलेला? अक्षय कुमारच होता. त्याला मारून टाकला. आणि मग तिकडून रावण जरी क्रोधी होऊन आला तरी एवढा राग त्या रावणासारखा राग नाही, हनुमंतरायासारखा राग नाही. तर तेव्हा असा अति रागीट होऊन झाले. आणि म्हणून तिथं असणाऱ्या अशोक वाटिका वनाची सफेद फुलं सुद्धा लाल दिसायला लागली, असं वर्णन रामायणात येतं. मग त्या लाल फुलं नव्हती, पण यांना राग आला होता तर यांच्या डोळ्यातच रक्त उतरलं. सगळी फुलं लाल दिसायला लागली, इतके क्रोधी असे बनले. चला, तर तेव्हा आता इथे सुद्धा भगवंताचे डोळे कसे झालेले आहेत, म्हणजे विश्वरूपाचे आणि भिंगुळवाणे भयानक आणि भेडसावीत भीती दाखवणारे किंवा वटारलेले. असे वटारलेले म्हणजे असे प्रकट झाले, मोठे झालेले वाचलेले असे डोळे, वटारलेले डोळे असे बटबटीत होतात. आणि मग त्याचा तो अधिक भडकपणा जाणवायला लागला अर्जुनाच्या चित्तात. आता जोपर्यंत सहन होत होतं तोपर्यंत त्यांनी केलं सहन, पण सहन करायची क्षमता संपली. तेव्हा अर्जुन म्हणतोय, हे देवा कशासाठी बरं हे राग तरी तुमचा कोणाला? मी तर तुमचा भक्त आहे. बरी इथं माझ्याशिवाय सोडून तुम्हाला आता हे जरी सैन्य भिन्य असेल तरी त्याचं तरी काय करायचं आपल्याला? आपण दोघांमध्ये चर्चा चालली ना आता, तर ते तिकडं नंतर पाहू. पण तुम्ही एवढं असं उग्र रूप धारण केलं, तुम्ही खरोखर भयानक काम करताय. असं वाटतंय की येतं कृतांतेसी देवा, कसं या की तसे हेवा. तुम्ही कोणाबरोबर स्पर्धा करू राहिले? कृतांत म्हणजे काळ, काळाबरोबर स्पर्धा करू राहिले. म्हणजे तुम्हाला कृतांत म्हणजेच काळ, तुम्ही त्या काळाबरोबर स्पर्धा करायला लागले. पण हेही कळाना की काय असा हेवा, तुम्हाला त्याचा हेवा का वाटला त्या काळाचा? म्हणजे काळाला तुम्ही ग्रासायला चालले. काळ जगाला ग्रासतो याच्यात काही शंका नाही, पण तुम्ही सध्या कोणाला ग्रासायला निघाले? काळालाच. त्याच्यावर त्याच्या पोटावर का पाय द्यायला लागले तुम्ही? त्याचा तुमचा तरी काय असं वैमनस्य असं मला वाटतंय. ते असा भाव निघला त्याच्यातला, किंवा तुम्ही काळाबरोबर स्पर्धा करायला चालले आणि काळाला खायला लागले. त्या काळाने तुमचं काय बिघडवलं? तुम्हाला त्याच्यापेक्षाही मोठा काळ आहे म्हणून दाखवायचंय. कोणाला दाखवताय तुम्ही? हा, जर चांगला सच्चा भक्त असेल तर म्हणजे मी काय घाबरणार नाही का? नाही, आता एवढं सगळं दाखवल्यावर मी नाही घाबरत. खाऊ द्या. तुमच्याकडे तुमची जेवढी क्षमता आहे ना काळाची, ती सारी क्षमता काळाची ही मायाकृत पदार्थावर काम करते. स्वरूपावर काळाची सत्ता नाही.
जो कोणी स्वरूपाचा बोध करून घेतो त्याला भीती राहणार नाही. इथे भीती केव्हा तयार होते तर ज्या वेळेस आता ही भीती साधारण माणसाला नाही दाखवू राहिले हे लोक, तर शूर असणाऱ्या वीराला भीती वाटते तर दुबळ्या माणसाला वाटेलच वाटेल. जर शूर वीराला भीती वाटते तर दुबळ्याचा काही संबंध नाही, तो मागच थांबलेला असतो. नेहमी माणसं पुढच्या तोंडाला जाऊन उभे राहत नाही, ते जाऊ दे आधी पुढची मग आपण पाहू. त्याच्यातले सगळे वीर नसतात, ते म्हणतात चला माझ्या मागं या असं म्हणणारा कोणीतरी एखादा असतो. सूर्याजी मालुसरे सारखा. सूर्याजी मालुसरे कोणाचा भाऊ? तानाजी मालुसरे. म्हणतो का ज्या वेळेला तानाजी मालुसरे पडले त्यावेळेला असे सगळे मावळे पळायला लागले. ते म्हटले आपले सरदार पडले. आपले सरदार पडले, त्यांचा बंधू होता म्हणूनच त्यांना भाऊ शोभतो तो. ते म्हणले अरे तुमचा बाप मरून पडलेला आहे आणि तुम्ही का माघारी पळायला लागले, चला माझ्या मागं या. हो चला. कारण पुढे जाणारा कोणतरी वेगळाच असतो, वीर असतो तो, कारण त्याला अडचण नाही काय. परमार्थामध्ये सुद्धा वीराच आहेत. इथे वीरांच्या भाषा आलेल्या आहेत आपण पाहिल्या अनेक. तर त्याच्यामध्ये पुढे जाणारा म्हणजे त्याच्याविषयी पूर्णतः खात्री तयार झालेली असली पाहिजे, म्हणजेच त्याला अपरोक्ष अनुभूती असेल तर परमार्थातला वीर बनतो. नाहीतर मग ते म्हटले बघू आपण घेऊ आपली माघार असं करू, तर अशा प्रकारची भाषा नाही चालत. युद्धामध्ये युद्धाची भाषा तीच भाषा शोभून दिसते. वेगवेगळ्या भाषा आहेत. भक्तीमध्ये करुणामय प्रेमाची भाषा शोभून दिसते. तानाजी मालुसरे दर्शनाला जायचे राजांचे, तेव्हाच ते हातात निखारे आणि तुळशीपत्रे घेऊन जायचे. यातलं काय ठेव संसार काय ठेवायचे तर त्याच्या शुरांच्या कथा आहे. शुरांच्या कथा वाचत जाव्या म्हणजे पारमार्थिक शूर होतात. लौकिकातले शूर सुद्धा काही कमी नाहीत ना. लौकिकातले शूर बलिदान केले यांनी स्वतःचे देह. आपण बलिदानालाच घाबरू राहिलो. आपण सगळ्यालाच घाबरतो. तुम्ही देहाला सोडा, देहाचा ताबा सोडणे याला बलिदान नाही म्हणत का? देहाचा ताबा सोडणे हे बलिदान, पण हे परमार्थातलं सर्वोत्कृष्ट बलिदान. पण एकदाच सोडायचं आहे, परत तुम्हाला ताणच नाही, कारण तुम्ही अमर आहात. म्हणजे मी मरणारा मरतुकडा नाही, तर मी अमर खरे की पहा खोटे हे न म्हणा देह माझा ऐसा मग भरवसा कळेल. तुकोबराय म्हणतात तसा. पण याच्याशी 4 हात करावेच लागते. काळाबरोबर 4 हात एक दिवस तरी करावे लागते. कारण जोपर्यंत तुम्ही त्याला डरपोकपणाने मागं सारता, तो येतो, तुम्हाला उचलतो, घेऊन जातो. तुम्ही म्हणता हो आता काय करणार. हे अशा प्रकारचं जे जीन आहे ते धिक्कारमय असं आहे. त्याच्याबरोबर आम्ही माता काळ आणि आपण याच्यात तुम्ही शूर आहात, काळ दुबळा आहे. पण तुम्ही काळाचं जे भक्ष्य त्याला मी म्हणून बसले म्हणून तुम्ही दुबळे झाले. तुम्ही दुबळे कशामुळे झाले? आपण त्याला घाबरतो. त्याचं भक्ष्य देह कोणाचा आहे? भक्ष्य आहे काळाचं. त्याला म्हणता तुम्ही मी. आणि मग तो मी म्हटलं की ते म्हणले हा मग मी आलो, मग तुलाच खातो आता. कारण तुम्ही कोणाला मी म्हणता, मग मी तुला खाणार. ते म्हटलं नका हो, मला नका ना खाऊ, कारण तुम्हाला हे माहितीच नाही. मग त्याने उचलला कोणाला देहाला. ज्या वेळेला मनुष्य मेला त्यावेळेलाही त्याला तात्पुरत्या त्या दुःखामधून तो गेला आणि त्याचा तो देह काळाने उचलून नेला. त्याला अशी भ्रांती झाली की काळाने मला खाल्लं. आणि नंतर पणात कर्मगतीने पुन्हा गर्भात गेला. आणि ते म्हणजे हो वाचलो बरं का, आता वाचलो बरं का. मी परत आता कशात आलो? जन्माला आलो. आणि परत देह धारण केला आणि परत देहाचा ताबा तर होताच पहिला. हा माझा देह आहे, हा माझा पिंड आहे. याच्या आधी काळाने आपले अनेक पिंड ग्रासन केले, खाऊन टाकले. पण त्या वेळेला आम्हाला अशी बुद्धी होती की हा देह मी आहे. मागच्या जन्मात जर ज्या असेल कुत्र्याचा जन्म असेल तरी मी हा कुत्रा आहे. आणि मग मरण यायच्या वेळेला ते हातपाय खोडून मरत आहे. त्यानंतर की मला का मारता, मला का उचलून घेऊन चालले, काळ उचलून घेऊन चालला.
परत जन्म दुसरीकडे प्रविष्ट झाला की परत मी देह आहे. म्हणून काळाची सत्ता देहावर आहे, चैतन्यावर नाही. अवघ्याचे आकार ग्रासेल ग्रास येले काळे, आता नामाचा विचार दिलाय तिथं, त्या यावरून निराळे एक हरीचे नाम. तेव्हा चैतन्याला काळ खात नाही, पण काळाचं भक्ष मी आहे असं ज्ञान झालं की ग्रासलं म्हणून समजावं. येतं देवाने काळाला ग्रासलं. काळ हा या अज्ञानामधलाच प्रकार एक आहे. म्हणजे जर कोणी यमदेवता आहे का, कृतांतालाच काय म्हणतात, यम असं म्हणतात. हे यमदेवता, त्या यमदेवतेला सुद्धा ग्रासणारा एक काळ आहे, त्याला सुद्धा ग्रासणारा काळ आहे. एक काळ. ते म्हणले का बरं, यमदेवता तरी स्वरूपाच्या दृष्टीने तिथं जरी नित्य असेल तरी कार्याच्या दृष्टीने अनित्यच आहे. म्हणून अनित्य पदार्थाला काळ ग्रासतो. यमाधिक ही जे आहेत ना, ही यमदेवतेचं हे पद झालं, म्हणून त्याला काळाचा ग्रास आहे. तर तुम्ही त्याला का ग्रासायला गेले असं माऊली ज्ञानोबराय सांगतात की येत कृतांतेशी देवा कासया की तसं हेवा, त्याच्याबरोबर काय हेवा करता. हा आपुला तुवा सांगावा अभिप्राय मज. हा जो तुम्ही जे हे कृत्य करताय सध्या माझ्यासमोर आणि काळाला सुद्धा ग्रासायला चाललेलं आहे, त्याचा नक्की अभिप्राय काय आहे, किंवा तुम्हाला याच्यातून काय सूचित करायचं आहे, काय दाखवायचं आहे, असा मला याचा अभिप्राय कळावा. तेव्हा या बोला म्हणे अनंत, मी कोण हे आहासी पुसत. मी कोण आहे हे तू विचारतोस ना. हो म्हटले, मग तुम्ही कोण आहे. मी कृष्ण आहे. मी नाही कृष्ण, तुम्ही नाही कृष्ण. तुम्ही कृष्ण नव्हता असा नाही, कृष्ण होता पहिले. आत्ता तुम्ही कृष्ण म्हणून राहिलेले नाही. तेव्हा या बोला म्हणे अनंत. अनंत बोला, अनंत म्हणताय म्हणजे भगवान म्हणाले मी कोण आहे आणि मी कोण आहे हे पुसत आहे आणि काहीसया लागी असे वाढत उग्रतेसी. तेव्हा अर्जुनाच्या प्रश्नाला उत्तर देण्याकरता भगवान म्हणाले मी कोण आहे आणि मी कशा करता उग्रतेसह वाढत आहे हे विचारित आहेस ना, असेच ना, तर तुला सांगणार आहे म्हणतात. मी तुला सांगतो, कारण तुझ्या मनात शंका तर आलेली आणि शंका सांगावीच लागतील. आत्तापर्यंत अर्जुनवाचचे श्लोक मागं गेले. कुठून सुरू झालं होतं बरं हे अर्जुनवाच. किती श्लोक झाले अर्जुनाच्या मुखातले. किती. 15 पासून आहे का. पुष्कळ श्लोक अर्जुनाच्या मुखातले गेले, कारण त्याने जेवढं पाहिलं हे विश्वरूप आहे ना, हे संपूर्ण विश्वरूप 15व्यापासून आहेत. अर्जुनवाच तिथं आपल्या खांदारकरांच्या ज्ञानेश्वरीत संजय वाच झालं, मी तुम्हाला सांगितलं होतं तिथलं काढा आणि अर्जुनवाच करा. तर 15व्या श्लोकापासून 31व्या श्लोकापर्यंत हे अर्जुनाने विश्वरूप जे समोर पाहिलं आणि आत्तापर्यंत जेवढं विश्वरूप पाहिलं तेवढं विश्वरूप पाहून झाल्यानंतर आता अर्जुन मौन धारण करेल आणि बोलायला कोण लागतील, भगवंत बोलायला लागतील. तर अर्जुनाने हे सगळे पाहिलं. याच्यात अर्जुनाच्या चित्तातले भाव या श्लोकामधून प्रगट झालेले आहेत. 15व्या श्लोकापासून त्याने जेवढा अनुभव घेतला त्या विश्वरूपाचा, तो सारा अनुभव, अनेक बाहू, अनेक नेत्र, अशा प्रकारचे अनेक वस्त्र धारण केलेला, सुरुवातीला अति सुंदर असलेला, नंतर तो अधिक भडक रूपात गेला, नंतर त्याचे काय काय त्याने प्रकार सगळे समोर दिसले विश्वरूपाचे. सगळं सृष्टी दाडांमध्ये दाडामध्ये ते खाल्लेले कसे, कसं चावून खाल्लं हे सुद्धा सगळे सांगितले. सगळे योद्धे कसे मारले जात आहेत हे सगळं सांगितलं. हे सगळं झालं त्यावेळेला अर्जुनाची आता शेवटच्या याच्यामध्ये आलेली ही शंका की आपण देवा कोण आहात, हे उग्ररूप तुम्ही धारण का केलं,
हे तुम्ही असं दाखवताय तरी हे उग्र भ्यासूरपणे का आमच्या समोर दाखवताय? तर अशा प्रकारची जी शंका मांडलेली आहे या श्लोकातली, याला उत्तर आता पुढच्या श्लोकामध्ये देत आहेत. तर आपण काही वेळ अजून उच्चार करू. हरी श्री भगवान वाच. हरी कालोस्मि लोकाक्षयकृत प्रवृद्धो. लोकान् समाहर्तुमिह प्रवृत्तः. हर्तु हर भी आहे आणि उखर भी आहे. कालोस्मि लोकाक्षयकृत प्रवृद्धो. लोकान् समाहर्तुमिह प्रवृत्तः. ऋतेऽपि त्वां न भविष्यन्ति सर्वे. एव स्थिता प्रत्यनीकेषु योद्धाः. तेऽपि त्वां न भविष्यन्ति सर्वे. एव स्थिता प्रत्यनीकेषु योद्धाः. कालोस्मि लोकाक्षयकृत प्रवृद्धो. लोकान् समाहर्तुमिह प्रवृत्तः. ऋतेऽपि त्वां न भविष्यन्ति सर्वे. एव स्थिता प्रत्यनीकेषु योद्धाः. कालः अस्मि लोकक्षयकृत प्रवृत्तः. लोकान् समाहर्तुं यः प्रवृत्तः. ऋतेः अपि त्वां न भविष्यन्ति सर्वे. ये अवस्थिताः प्रत्यनीकेषु योधाः. सांगा कोण सांगतो? मागच्या शिंदेताई सांगतात. दातोंडेताई. वैष्णवमावशी. हा हा हा. प्रवृद्धः. हा हा. प्रवृत्तः. हाँ नुसताई ए हाँ ए लांबवला म्हणून अ निघाला. अवस्थिताः पुढे योद्धाः. त्यात नाही परीक्षा.
कालः अस्मि लोकक्षय. कालः म्हणजे कालोस्मी, मी कोण आहे याचं उत्तर त्याच्यात आलं. तू कोण आहेस असं म्हटलं ना अर्जुन, तू कोण आहेस त्याचं उत्तर आलं कालः अहम अस्मी, मी कोण आहे. मी कालः अस्मी म्हणजेच अहमचा प्रत्यय हे करून घ्या, अध्याय करून घ्या. अहम आलाय का कुठं? नाही ना. अहम शब्द कंसात म्हणजे अध्यार, त्याला अध्यार म्हणायचं. तर तेव्हा मी कोण आहे. कालः अस्मी, जसं ब्रह्मास्मी, मी ब्रह्म आहे, ब्रह्मास्मी. जसं तो कालास्मी, कालोस्मी, मी काला आहे, काल. आता त्याला अहमचा लावायचा. अहम म्हणजे मी. आता जोपर्यंत परिच्छिन्न पदार्थ असतो त्याला अहम लागतो. ज्यावेळेला व्यापक बनतो तेव्हा ब्रह्मास्मी होतो. अहम ब्रह्मास्मी याच्यातही भेद राहतो. अहम ब्रह्मास्मी, अहम म्हणजे मी म्हणतो ना, तो तुला मी म्हणायची गरज नाही, कारण मी हा व्यापक आहे. ज्या वेळेला द्रष्टा स्वरूप मी असतो त्यावेळेला अहम असतो. तो पाहणारा, करणारा, करता, भोगता, तिथं अहम असतो. याची सवय लागलेली आहे आपल्याला अहमची, म्हणून त्याला नुसता आहे हे पचत नाही. मी आहे असं म्हटलं मग हा मग ठीक आहे मी, मग त्याला मी शिवाय बोलता येत नाही. व्यवहारात मी चालतो कारण परिच्छिन्न वस्तूंचे व्यवहार मीला धरून होतात. समजा ब्रह्म आलं का हो असं म्हणतो आज ब्रह्म नाही, ब्रह्म ॲबसेंट आहे. ब्रह्म ॲबसेंट आहे नाही. मग त्या महाराज मी आहे ना, हा मग तुम्ही आहात. पण त्याने मी असा शब्द बोलायला जरी वापरत असेल तरी ब्रह्मास्मीचा बोध करून घ्यावा, नाही तर मग तो बोध व्यवहार करताना मी वापरावा लागेलच तुम्हाला. मी आलो, मी जेवलो, मी खाल्लं, मी गेलो, पण तो मी कल्पित आहे याचं भान असू द्या. आणि जो मूळचा मी आहे, अधिष्ठान स्वरूप मी, हा कुठे जात नाही, येत नाही, बोलत नाही, खात नाही, पेत नाही, काही होत नाही. तेव्हा इथे देव म्हणतात कालोस्मी, मी तर अहमचा अध्यार लावला आम्ही, कारण आम्हाला अहम माहिती ना, म्हणून आम्ही दुसऱ्याला अहम करतो. काल आहे, मी काल आहे असं नाही. कालोस्मी काल आहे, कालाचाही काल असा जर कोण असेल तर महाकाल. कालाचाही काल, महाकाल एक भगवंत आहे. काळ ज्यांच्या पोटात राहतो ते देव आहे. नाहीतर मग आता ही त्याची रुपडी आहे. जसा यमधर्म, यमाला काम सांगितलं, यमाला आपण काळच म्हणतो, कृतांत. पण हा अपॉइंटमेंट केलेला एका पदावरचा मनुष्य आहे. पण सगळ्या काळांचा महाकाळ भगवंतच आहे. म्हणून तो आणि म्हणून त्याच्याकडून नियंत्रण समजून घ्या, नाहीतर काळच बलवान होईल. ते म्हणजे काळ एक काळ बलवान झाला. काळाला सुद्धा भीती आहे. मृत्युर्धावती पंचमाम, तपती सूर्योस्तपती मृत्युर्धावती पंचमाम. भयात तपती इंद्र, भयात तपती सूर्यो, देवता आहेत सगळ्या, ते खालचं आहे. भयात तपती सूर्यो, भयात तपती अग्नी, भयात इंद्रश्च सूर्यश्च पंचम मृत्युर्धावती पंचम. तेव्हा हे सगळ्यांच्या पाठीमागं मृत्यू लागलाय, त्याच्यात काळाच्या मागेही मृत्यू लागला. पण काळांचाही काळ मी आहे. आता काय असा नका तुम्ही, एवढे मोठे काळांचे काळ. पण तुमच्या खाण्याचे जे पदार्थ आहेत ते जर असतील तर त्याला तुम्ही खाणार, याच्यात काही शंका नाही. पण जे तुमचं अधिष्ठान स्वरूप, जे मूळचं स्वरूप आहे
तुमचं स्वरूप जे आहे ते कालातीत आहे. त्याला कोणी काळ खात नाही. काळ का खात नाही? काळाचा हक्कच नाही, तिथे पोचतच नाही, स्वरूपापर्यंत जातच नाही. म्हणून आता जरी कालोस्मी म्हणत असतील तरी मायाकृत पदार्थांचा काळ कोण आहे? हा भगवंत आहे. तेव्हा कालोस्मी लोकक्षयकृत प्रवृद्ध, हा लोकांचा क्षय करणारा म्हणजेच लोकांना नष्ट करण्यासाठी समाहर्त झालेला, समाहित झालेला असा जो कोण आहे तो मीच आहे. प्रवृत्त झालेलो आहे, लोकांचा नाश करण्यासाठी मीच अर्जुना प्रवृत्त झालेलो आहे. मी महाकाळ आहे, काळाचाही काळ आहे. त्वामृते म्हणजे तुझ्या वाचून न भविष्यंती सर्वे राहणार नाहीत. काय केलं? मी सगळ्यांचा काय करणार आहे? इथे वाढलेला काळ आहे, लोकांचा संहार करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालोय. म्हणून तुझ्या वाचून हे कोणी जिवंत राहू शकत नाही. तुझ्या वाचून म्हणण्यामध्ये अर्जुनाला थोडा अहंकार झाला. मी मोठा योद्धा आहे, मी सगळ्या कौरवांना काय करेल? मारून टाकेल. तेव्हा या श्लोकात भगवंत म्हणतात तुझ्या वाचून हे मरणार आहेत. तुझी आवश्यकता नाही, तुझी आवश्यकताच नाही. तेव्हा हे अवस्थितः प्रत्यनिकेशु योद्धा, प्रतिपक्षाच्या सेनेत असणारे प्रत्यनिकेशु योद्धा, प्रतिपक्षाच्या सेनेत असणारे प्रतिपक्षाच्या सेनेत असणारे सगळे योद्धे मी काय करतोय? या ठिकाणी आता मारणार आहे. त्याच्यातला कोणी शिल्लक ठेवणार नाही. कोण? काळांचाही काळ असलेला मी. आणि तुला काही काम नाही, सुट्टी. कोणाला? अर्जुनाला. कारण तुला वाटत असेल ना की हे माझ्यामुळं आता मरणार आहे, तर तुझ्या वाचून मरणार नाही. तर या सगळ्यांचा काळ होऊन मीच इथं उभं राहिलेलं आहे. तेव्हा आता तुला काही काम नाही अर्जुना. म्हणून ऋतेपी म्हणजे तुझ्या वाचून ह्यांचं हे टिकणार नाही. कोण? भविष्यंती न भविष्यंती, हे राहणार नाही, भविष्यात राहू शकत नाहीत. सर्वे न भविष्यंती, हे भविष्यात राहू शकत नाही. तरी हे सगळे काळाचा ग्रास होणार आहेत. असा श्लोकाचा अर्थ सांगून भगवंत सुरुवात करतात. राहिलेला विषय नंतर पाहू. कुंडली भगवान की जय.